नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या द राहुल पॉडकास्ट शोमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो एपिसोड आहे तो खूप स्पेशल आहे, कारण की आपल्या एपिसोडमध्ये आज सेंद्रिय शेती करून म्हणजेच की ऑर्गॅनिक शेती करून जवळजवळ 800 ते 1000 करोडच्या वरती टर्नओव्हर कमवणारे अभिनव फार्मर्स क्लबचे संस्थापक ज्ञानेश्वर बोडके येणार आहेत. तर मित्रांनो, ह्याचा काय अभिनव फार्मर्स क्लब आहे, त्याच्यामध्ये 30 राज्यातून जवळजवळ 1.5 लाखाच्या वरती शेतकरी आज त्यांच्याशी जोडले गेलेले आहे आणि नफ्याची शेती करत आहेत. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये फक्त प्रश्न उत्तर नसणार आहे, तर आजच्या एपिसोडमध्ये आपण प्रश्न विचारल्यानंतर त्याचं प्रॅक्टिकल स्वरूपात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उदाहरण पाहणार आहोत. त्याचबरोबर त्यांची मुलं, त्यांच्याबरोबर जे जोडलेले जे काही महिला वर्ग आहे त्यांच्याशी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद करणार आहोत. चला तर पाहूयात अभिनव फार्मर्स क्लबचे संस्थापक आणि नॅशनल अवॉर्ड मिळवणारे ज्ञानेश्वर बोडके ऑन द राहुल पॉडकास्ट शो. सर, वेलकम ऑन द राहुल पॉडकास्ट शो. तर आजचा एपिसोड आमच्यासाठी खूप खास आहे, कारण की मी डायरेक्ट प्रॅक्टिकली तुमच्याशी तुमच्या शेतावर बोलण्यासाठी आलेलो आहे. तर आता मला सुरुवात इथनं करायची की मला सांगा की ही ऑर्गॅनिक शेती नेमकी काय आहे? तर ऑर्गॅनिक शेती म्हणजे विषमुक्त शेती, ज्या शेतीचा शेतमाल खाल्ल्यामुळं माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं होईल किंवा आयुष्य वाढेल. बऱ्याचशा कुटुंबांचा दवाखान्याचा खर्च किंवा औषध गोळ्यांचा खर्च कमी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि शेतकऱ्याची जी आज गरिबी किंवा नापिकी हा सगळा प्रकार कमी होऊन शेतकरी पण सक्षम होईल आणि ग्राहकही सक्षम होईल. त्या शेतीला सेंद्रिय शेती म्हणायचं. ओके, आता ही शेती बाकीच्या शेतींपासून वेगळी कशी आहे, किंवा आपण म्हणतो जी केमिकलयुक्त शेती आहे आणि तुमची ही ऑर्गॅनिक आहे, तर याच्यामध्ये थोडक्यात डिफरन्स कसा तुम्ही कराल? तर बाकीच्या शेतीमध्ये प्रचंड रासायनिक खताचा आणि औषधाचा वापर करायला लागल्यामुळे उत्पादन खर्च खूप वाढले, त्या प्रमाणात पैसे मिळत नाही, म्हणून शेतकऱ्यांनी कर्जही खूप बुडवलेत, कर्जही फेडायला तो तयार नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर शाश्वत जीवन जगायचं असेल तर रासायनिक खताची शेती नकोच आहे. एक तर ग्राहकांना पण खूप आजार यायला लागले, प्रचंड आजारांवरचा खर्च वाढला, तेवढे पगार नाही आहे. म्हणून हा फार मोठा डिफरन्स आहे की सेंद्रिय शेतीमध्ये जे अन्न आपण खातो माणूस, त्याच्यामुळं क्रयशक्ती वाढते, शरीरातली इम्युनिटी पॉवर वाढते, कुठले रोग आजार येत नाही माणसाला पण आणि शेतीला पण. म्हणून आपल्याला सेंद्रिय शेती गरजेची आहे आणि रासायनिक शेती नको आहे, कारण ती परवडतही नाही आणि माणसंही आजारी पडतात. पण आता बऱ्याच ठिकाणी असंही ऐकलं जातं की ऑर्गॅनिक म्हटलं की थोडा खर्च जास्त आहे, तर काय म्हणाल, खर्च खरंच जास्त आहे का असं नाही? हो, ऑर्गॅनिक शेतीमध्ये खर्च जास्त नाही आहे तसा, पण प्रोडक्शन जे आहे, आता समजा एखादा कोबीचा फ्लावरचा गड्डा घेतला तर तो 1.5-2 किलोचा होतो रासायनिक खतांमुळं, आणि सेंद्रिय शेतीमध्ये तो 600-700 ग्रामचा छोटा होतो. पण जो छोटा गड्डा असतो त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू 100% आहे आणि जो मोठा गड्डा त्याच्यामध्ये 0 न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे, फक्त खळगं भरण्यासाठी खायचं आणि खर्चही त्याला वाढलेला असतो. याला तसा खर्चही कमी होतो. त्याच्यामुळं सेंद्रिय शेतीमध्ये प्रोडक्शन थोडंसं कमी झाल्यामुळं याचा भाव 20-30% जास्त आहे, अगदी 200-300% जास्त नसावा, 20-30% जास्त मिळाला तरी बाद झालं शेतकऱ्याला. ज्यांना खूप मोठ्या अपेक्षा आहे जास्तच्या, त्यांचा व्यवसाय लवकर बंद पडतो आणि ज्यांना आयुष्यभर चांगले पैसे कमवायचे, थोडीच किंमत लावून त्यांना आयुष्यभर चालणारा, असं यातलं गणित आहे मेन महत्त्वाचं. आता ऑर्गॅनिक शेतीमध्ये खरंच सक्सेसफुल व्हायचं असेल तर मला किती वर्षाचा कालावधी लागेल? आता ऑर्गॅनिक शेतीमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर पहिलं देशी गाय घ्यायची, आणि जी गाय 7-8 लिटर 10 लिटर दूधही देते, कारण ग्राहकांना शेतमालाबरोबर दूधही आपल्याला द्यायचं आहे. तर पहिलं गाईचं शेण जे असतं ते गाईच्या गोठ्यातच, गाईला रात्रभर गोठ्यात बांधतो आणि दिवसभर झाडाखाली बांधतो. दिवसभर बांधलेल्या झाडाखालीमधून गाई तिथंच फिरते, तिथंच गोमूत्र शेण टाकते, त्याच्यातून कंपोस्ट खत तयार होतं 10-12 दिवसात. ते ट्रॉली भरून शेतात जर टाकलं तर साधारणपणे 100 दिवसात, म्हणजे पहिलं पीक येईपर्यंत त्याच्यातच रेसिड्यू सापडतात. 100 दिवसानंतर जे आपण पीक घेऊ तोपर्यंत जमिनीची ताकद पण वाढलेली असते आणि ते पीक बाकी 100% ऑर्गॅनिक येतं, म्हणजे त्याच्यात केमिकलचे अंश नसतात. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं 3 वर्ष लागेल, 5 वर्ष लागेल, पण आमची जमीन 100-200 दिवसात 100% ऑर्गॅनिक झालेली आहे, कारण त्या 100 दिवसात आम्ही अजिबात रासायनिक जमिनीतूनही टाकलं नाही आणि वरून फवारणीद्वारेही दिलं नाही. 100% देशी गाईचं शेण, गोमूत्र आणि कडुलिंबाचा पाला आणि गोमूत्र एकत्र स्प्रे, त्याच्या पलीकडे काहीच देत नाही. म्हणजे सध्या शेतकऱ्यांना जो तणाचा जो प्रॉब्लेम आहे, कारण की मी स्वतः शेतकरी आहे, प्रचंड तण आले, म्हणजे पीक कमी तण जास्त, तर त्याला उपाय म्हणजे तुम्ही काय सांगितलं? तो त्याला उपाय मल्चिंगचा वापर करायचा. पूर्वी प्लास्टिक मल्चिंग चालत होतं, आता प्लास्टिक मल्चिंग चालणार नाहीये, कारण गव्हर्नमेंटने त्याच्यावर बंदी घातली. पण बायोडिग्रेडेबल मल्चिंग आलेलं आहे, म्हणजे प्लास्टिक नाही, त्याच्यामध्ये मकाची जी पेस्ट असते स्टार्च पासून मल्चिंग आले. शेतकऱ्याने मल्चिंग पेपरचा वापर करायलाच लागेल, कारण मल्चिंगमुळे गवत उगवत नाही, पाणी कमी लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं कीड रोग कमी येतात, पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होती, 30% प्रोडक्शन वाढतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तणनाशक अजून ऑर्गॅनिक जैविक असं काही तणनाशक बनलं नाही तरी तण येतात, तर तणाला एकमेव पर्याय मल्चिंग टाकणे. ओके,
तर आता हे झालं ऑर्गॅनिक शेतीबद्दल, की तुमचा जो एरिया आहे म्हणजे तुम्ही पहिल्यापासून जी शेती केली ती 1 एकरामध्ये केली, म्हणजे सुरुवात म्हणा किंवा फायनल म्हणा 1 एकरात तुम्ही शेती करता. तर 1 एकरामध्ये किती उत्पन्न मिळते ॲज कम्पेअर्ड टू जे केमिकलची शेती करतात? बरोबर. आता आम्ही जे 1 एकरामध्ये शेती करतो त्या 1 एकरामध्ये 10-10 गुंठ्याचे 4 प्लॉट केलेत, 40 गुंठे. ओके. बांधावरती फळझाडं लावलेत, 100 झाडं आहेत बांधावरती आणि प्रत्येक प्रकारची 5-5, 10-10 झाडं लावलेत. अगदी देशी केळी आहे, संत्री आहे, मोसंबी आहे, सीताफळ आहे, अंजीर आहे, शेवगा आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं लावल्यात. त्या फळझाडामधून माझ्या कुटुंबाला सिजनेबल फळं खायला मिळतात, त्यामुळे सिजनेबल आजारावरचा खर्च 0 झाला. त्याच्यानंतर सहज 1-1.5 लाख रुपये त्या सीझनला मिळतात, फक्त फळांमधनं. त्याच्यामुळं शेतकऱ्याचं कुटुंब त्या फळझाडावर चालू शकतं. त्याचबरोबर मध्ये जे 10-10 गुंठ्याचे 4 प्लॉट आहे त्याच्यामध्ये पहिल्या प्लॉटमध्ये 10 गुंठ्याचं शेड हाऊस जसं आहे तसं शेड हाऊस करतो. त्याच्यामध्ये इंग्लिश भाजीपाला घेऊन मॉलला सप्लाय करतो, मॉल, हॉटेल किंवा श्रीमंत ग्राहकांना. त्याच्यामधून रोज 10 किलो भाजी विकतो, साधारण 800 ते 1000 रुपये मिळतात. ओके. फक्त 10 गुंठ्यामध्ये दररोज. आणि 30 गुंठ्यावरती मग परत वेलवर्गीय पिकं 10 गुंठ्यावरती, दुधी, दोडका, कारली, टोमॅटो. दुसऱ्या प्लॉटमध्ये कोबी, फ्लावर, गवार, भेंडी, भरीत वांग, काटेरी वांग, फळभाज्या. आणि तिसऱ्या प्लॉटमध्ये पालक, मेथी, लाल माठ, चवळी, कांदापात, पालेभाज्या. म्हणजे काय मला बास्केट द्यायचं तुम्हाला. बरोबर, म्हणजे पूर्ण पॅक ऑफ बंच ऑफ. आता बघा मी फक्त जर कोथिंबीर केली 1 एकरमध्ये तर तुम्ही माझ्याकडे येणार, 2 तास वेळ खाणार आणि 10 रुपये देऊन जुडी घेऊन जाणार. मला परवडत नाही. आता तुम्ही जर म्हणले ना माऊली यातली पाव किलो करा तर तुमचं बिल 400-500 रुपये होईल. मग अशी 5 ग्राहक दिवसभरात सांभाळले तर 2-2.5 हजार रुपये मी कमावले. म्हणून मिश्र पिकांची शेती करतोय. या मिश्र पिकांच्या शेतीला फक्त 10,000 लिटर पाणी लागते दररोज. 1 तास इलेक्ट्रिसिटी लागते फक्त. ती सिंगल फेज पण चालेल. म्हणजे आता दुसरीकडे शेतकरी पाणी देऊन दमला, त्याला काय झालं नाही. बरोबर. खूप. आणि तिसरी गोष्ट, आम्ही नवरा बायको सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास काम करतो. लेबरची गरज नाही. बरोबर. म्हणजे लेबर घेतला तर शेती तोट्यात जायला लागली, कारण लेबर पैसेच मागतो, काम नाही करीत. आता आपल्याला उलटे मालक तर काम करावंच लागतं मालकाला. म्हणून मालक म्हणून काम केलं तर जिमचा खर्च वाचेल आपला आणि शेतीतून पैसे मिळतील. आणि हा सगळा प्रोजेक्ट जर पाहिलं तर तेवढंच पाणी, एक गाई लागते, एक पॉवर टिलर घेतलाय छोटासा, कारण हे गादी वाफे जे आहेत ना हे बनवायला लोक 30,000 मागतात. आम्हाला 500 रुपयाचं पेट्रोल लागते फक्त. पैसे वाचवणं म्हणजे प्रॉफिट आहे हे तुम्हाला मला सगळ्यांना समजलं पाहिजे. भारतातल्या शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं, आपण वाचवलेले पैसे, माझे जर 1 एकरातून 3 लाखाचा खर्च वाचला तर 3 लाखात मी कुटुंब जगू शकतो खूप सुंदर, आनंदात, हसत खेळत. असं आमचं 1 एकरचं मॉडेल आहे. आणि आठवड्यातलं 2 दिवस 20 ग्राहक लागतात. 40 किलो भाजी रोज निघते फक्त. 40 किलो भाजीला 40 रुपयाचा भाव जरी मिळाला तरी 1600 रुपये होतात. 8 लिटर दूध विकतो 70 रुपयाने, त्याचे 500 रुपये, 1600 आणि 500 2100 रुपये झाले. आणि बांधावरच्या फळझाडांचे एक सहज 200-400 रुपये. मग 2500 रुपये जर मला अवघ्या 1 एकरामधून रोज मिळत असेल तर सॉफ्टवेअर इंजिनियरचा पगार झाला ना. म्हणजे 10-12 लाख कुठंच गेले. आणि 4 तासच काम करतोय. हे सगळ्यात महत्त्वाचं ह्या 1 एकरचं गणित आहे. खूप कमी पाणी, खूप. आता औषध म्हणून जर वापरताना कडुलिंबाचं पालन गोमूत्र वापरतो, त्यामुळे औषधाचा खर्च कमी झाला. गाईच्या शेण गोमूत्रापासून बायोगॅस तयार केलाय. बायोगॅसची स्लरीज शेतीला ड्रिपने सोडतोय. वॉटर सोल्युबल फर्टिलायझरचं पण काम झालं, जे मला 70,000चं विकत घ्यायला लागायचं. एका गाईमुळे ते 70,000 आणि सुरुवातीचे बेसल डोसचे 36,000. असे 1 लाख रुपये तर खतात देते गाय कमवून. आणि दूध रोजचं 500 रुपयाचं. रोज 500 रुपये जर कॅश स्वरूपात भारतातल्या कुठल्याही शेतकऱ्याकडे आलं तर त्याचं कुटुंब जगू शकतो. बरोबर. उधारी घ्यायची गरज नाही, सावकाराकडून कर्ज घ्यायची गरज नाही. सर खूप छान. आता तुमचं जे हे ऐकून मलाही वाटतं की मलाही शेती करायला पाहिजे. पण आता जर मला शेती करायची म्हणले, मी शेतकरी आहे, माझ्याकडे शेती पण आहे, किंवा जो शिकलेला तरुण आहे त्याला आता शेतीकडे वळायचं असेल तर सुरुवात काय करावी लागेल? अगदी महत्त्वाचा हा प्रश्न आहे, कारण सुरुवातच कशी करायची लोकांना कळत नाही. सुरुवात करताना तुम्हाला एकदा आमच्याकडे 3 दिवसाचा कोर्स असतो. त्या कोर्सला यायचं 3 दिवस आमच्या वातावरणात रमायचं. आम्ही भाजी कशी विकतो, कशी पिकवतो, किती कमी खर्चात ते करतो, गाईचं दूध कसं काढतो, दूध कसं विकतो हे शिकायचं. ही इथं राहून शिकायचं. एकदा 3 दिवस तुम्ही शिकले की जगातला कुठलाही कोर्स करायची गरज नाही. त्याच्यात आम्ही सगळ्या तुम्हाला हिंट देतो. मला माहिती आहे 3 दिवसात मी काय शिकवणार आहे, पण 3 दिवसात ज्या हिंट देतो ना त्याच्या जीवा 2.5 लाख शेतकरी श्रीमंत झाले. त्याच्यामुळे तुम्हाला पण काहीच हरकत नाही. मग त्याच्यात भांडवल किती लागतं, ते भांडवल निर्माण कसं करायचं, बँकेशी काय बोलायचं, बँकेतून घेताना गव्हर्नमेंटचं सबसिडी पण आहे, त्यांच्याशी कसं बोलायचं, कसं अर्ज करायचं, हे सगळं शिकवतो त्या 3 दिवसात. तुम्ही एकदा शिकलं ना तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढते. सगळ्यात महत्त्वाचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. ज्याचा आत्मविश्वास पॉझिटिव्ह आहे तो माणूस यशस्वीच होतो, अयशस्वी कधीच होणार. म्हणजे जिथं लोक म्हणतात, जिथं नवीन मुलगा म्हणतोय की शेतीत काय नफा नाही, तिथं तुम्ही त्याचं विचार परिवर्तन बदल थोडक्यात. आणि विचार परिवर्तन बदललं की माणूस सक्सेसच होतो. फार गरजेचं आहे. बरोबर आहे.
मग आता सुरुवातीला मला तुमच्याकडे यावं लागेल हो. आणि तुमचा जो अभिनव फार्मर्स क्लब आहे ज्याच्यामध्ये आतापर्यंत 1.5 लाखाच्या वरती शेतकरी आहेत, हो, बरोबर. हो. तर तिथनं तो जो क्लब आहे तो आता मला नंतर कशी मदत करेल? तर त्याच्यानंतर तुम्ही एकदा आले कोर्सला की तुम्ही आमच्या पॅनलवर येता ग्रुपच्या. ओके, तुमचा एक ग्रुप आहे. हो, ग्रुप आहे. त्या ग्रुपवर तुम्ही येता, काही तुम्हाला अडचणी तुम्ही ग्रुपवर टाका, सोल्युशन लगेच मिळतं. सोल्युशनला बाकीचे लोक सांगतील 5 लाख खर्च येतो, 1 रुपया खर्च येत नाही. सोल्युशन आम्ही असं देतो की तुम्ही घरच्या घरीच ते बनवायचं आणि करायचं. फार वेळही जाणार नाही तुमचा, कारण मजूर नाही, मला माहिती आहे. माणसाचा वेळही कमी गेला पाहिजे. आमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी जर पाहिलं ना 2 तासात नवरा बायको सगळ्या सांभाळतात. अरे गाईचं दूध काढण्यापासून खतं तयार करणं, औषधं तयार करणं, सगळं फवारणी करणं, प्लांटेशन करणं. पण बऱ्यापैकी याला ऑटोमेशन पण केले, कारण सगळीच कामं हाताने नाही होणार. बरोबर. बरं, ऑटोमेशन पण लोक 3 लाख 4 लाख सांगतात. माझा मुलगा प्रमोद 40,000 ऑटोमेशन केलेले आहे. त्याच्यामुळे वर्षानुवर्ष ते चालू आहे. आपल्याला फार कमी खर्चात, तुम्ही सगळे शिकलेल्या लोकांना माझी एक विनंती राहणार आहे की शेतकऱ्याचे खर्च कमी करण्यासाठी तुम्ही मशिनरी बनवा ना. बरोबर. आता जे मशिनरी विकतात त्यांच्या मशिनरी खूप महाग आहे, त्यांनी प्रोडक्शन कॉस्ट कमी नाही, उलट वाढत चालेल. आपल्याला कमी वाली जर पोरं आली तर त्या पोरांची पोटं भरतील, उद्योगपती होतील पोरं. आज ज्यांच्याकडे शेती नाहीये आणि नोकऱ्या पण नाहीये, काय करावं या लोकांनी? तर या लोकांनी शेतकऱ्यासाठी लागणाऱ्या गोष्टी जर तयार केल्या तर जगातली माणसं जिवंत आहे तोपर्यंत शेतकऱ्याला काम करावंच लागणार. त्यामुळे तुमच्या मशिनरी पण आमच्यासाठी चालणार आहे. ही माझी विनंती राहील यंग जनरेशनसाठी, कारण तरुण पोरं घरी शेती नाहीये, मग त्यांनी काय करावं? नोकरी मिळत नाही. त्या लोकांसाठी तर हे खूप चांगलं आहे. आणि ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी नोकऱ्या पाहिजे गरज नाही, असं 1 एकरचा 2 एकरचा छोटासा प्रोजेक्ट करावा, 20 ग्राहक शोधावे, छान बास्केट भरावी, आठवड्यातले गुरुवारी 10 बास्केट आणि रविवारी 10 बास्केट. हे बास्केट द्यायला ज्यांच्याकडे जातो ते श्रीमंत माणसं असतात, त्यांची मदत होते आपल्याला. पुढे काहीतरी झालंय, त्याची ओळख असते, तो मोठा अधिकारी असतो. अशा अनेक घटनांशी जुळून घेऊन जर ग्राहकाला देव मानला तर 100% याच्यात प्रत्येक जण यशस्वी होईल. ओके, चला आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की शेती म्हणलं की खर्च हा विषय खूप महत्त्वाचा आहे. नवीन एखादा शेतकरी आहे तर त्याला सुरुवातीला किती भांडवल लागेल? बरोबर आहे. आता नवीन शेतकरी एकदा कोर्सला आमच्याकडे येतो, कोर्स झाला की आम्ही त्याला शिकवतो की तुझ्याकडे किती पैसे आहे. तर तो म्हणतो मी ₹1,00,000 जमा करू शकतो. मग ₹1,00,000ची ओपन कल्टिवेशन, उघड्यावरची शेती त्याला सुरू करून देतो. मग तो म्हणतो की साहेब आता माझ्याकडे 2-4 लाख रुपये आलेत. मग मी त्याला सांगतो की ₹1,00,000 तू बँकेत जमा कर आणि बँकेला सांग की 90% मला कर्ज द्या माझ्या प्रोजेक्टवरती 10 लाखाच्या, आणि त्यातले ₹1,00,000 मी भरतो, 90% तुम्ही द्या, म्हणजे ₹9 लाख कर्ज घ्यायचं. त्या कर्जाला 50% सबसिडी पण आहे गव्हर्नमेंटची. 10 लाख इन्व्हेस्टमेंट लागेल सुरुवातीला, टोटल इन्व्हेस्टमेंट. त्यात 5 लाख सबसिडी पण आहे. 5 लाख सबसिडी पण. त्यामुळे एकदा तुम्ही 10 लाख घालायचे, 25 वर्षाची इंडस्ट्री उभी राहिली ना, परत तुम्हाला एवढा मोठा खर्च कधीच नाही. आता 10 लाख बँकेत ठेवलं तर ₹4,000 व्याज येते महिन्याला. इथं ₹10,00,000 जर तुम्ही गुंतवले तर ₹60,000 महिन्याला मिळते. किती मोठा फरक. शिवाय तुमचं काम रोज चालू राहतं, हेल्थ चांगली राहते, घरच्यांना चांगलं खायला मिळतं, घरचे खूप आनंदात काम करतात, कारण दररोज पैसे आहे ना. कधीतरी पैसे आले की घरातले नाराज असतात ना, वाट बघतात महिन्याच्या पगार. मला रोजच पैसे, त्यामुळे आम्ही महिन्याची वाट बघत नाही. इतकं चांगलं यश या प्रोजेक्टमध्ये आहे. तर आता ह्या तुम्ही अभिनव फार्मर्स क्लबच्या द्वारे जी शेती करताय किंवा ज्या ठिकाणी हे रोल मॉडेल राबवले, तर कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी या ठिकाणी होत्या? थोडक्यात एक लिस्ट सांगा की. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं भाज्या, धान्य, दूध आणि फळं हे सगळं फ्रेश उत्पादन घेतो, याचं क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकिंग करतो आणि घरोघरी होम डिलिव्हरी देतो. हे आमचं रोल मॉडेल आहे. त्याच्यासाठी आमच्याकडे पॉवर टिलर असतो, इलेक्ट्रिसिटी असती, पाणी असतं, जमीन असती, गाईचा गोठा असतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं आजूबाजूचे जे महिला बचत गट आहे, ह्या बायका आमचा माल काढतात, पॅकिंग, क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकिंग करतात आणि घरोघरी विकताना किलो मागे ₹10 मिळतात. म्हणजे इथल्या 1360 बायका त्याच्यावर पोट भरतात. ज्या बायकांना काही नव्हतं, काही रोजगार नव्हता, नुसतं बचत गट करून त्या बचत गटांना काही रोजगार नव्हता. सगळ्यांना रोजगार. आता त्यांच्या स्वतःच्या कार आहे, स्वतःची घरं बांधलेत त्यांनी. नाही तर गव्हर्नमेंटच्या घरावर थांबायची, ती आता स्वतःची घरं बांधलेत. कारण दर महिन्याला ₹10,000 तरी एका बाईला सहज मिळतं. 30,000 कमावणाऱ्या पण बायका आहे. पण ₹10,000 जरी गृहिणीकडे आलं तरी ती आपला संसार खूप छान पद्धतीने करू शकते. तर तुम्ही आता तुमची 2 मुलं आहेत, एक इंजिनियर आहे, प्रमोद इंजिनियर, आणि तुमची मुलगी तिची BSc ॲग्री झाली. तर ही मुलं आता ह्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की तुम्ही पुण्याच्या परिसरामध्ये राहता आणि मुलांना चांगले जॉब आहेत, कंपन्या आहेत, तर तुम्ही त्यांचं मन या शेतीकडे कसं वळवलं? मी शेती करायचो 1999 पासून, म्हणजे 23-24 वर्ष झालं मी शेती करतो. मी शेती करत असताना मुलं लहानपणापासून याच्यात थोडं काम करायचं, आणि मी त्यांना सांगायचो थोडं काम कर. त्या कामातून मुलांच्या असं लक्षात आलं की आपण थोडंच काम करतोय पण आपल्याला काही कमी पडत नाही. कमी का पडत नाही? त्यांना सांगितलं आम्हाला स्कूलमध्ये जायचे, बस नाही, 7 किलोमीटर चालत जायचं, तुम्ही झालं तसं आम्ही जायचं का? नाही. मी म्हणलो बस लावा. माझ्याकडे पैसे होते, मी लगेच ₹300 भरले बसचं भाडं, आणि मुलांकडून काम करून घ्यायचो आणि त्यांना सांगायचं हे ₹20 तुझे कामाचे आजचे. मग ती मुलं तशीच ठेवायची, बसची फी तीच भरायची. त्यांच्या असं लक्षात आलं की शेतात काम करून आपलं सगळं चाललंय ना. माझ्या मुलाला मी 10वी नंतर एक गाय दिली,
लक्ष्मी आमची गीर जातीची, त्या गाईचं दूध विकून तो आज इंजिनियर झालाय. आणि एवढं होऊन मुलीच्या लग्नात 1,23,000 रुपये दिले त्यांनी, म्हणजे काही पैसे नाही देता. म्हणजे आपल्यात काम करायची ताकद पाहिजे, आपण मार्गदर्शक म्हणून काम करायचं. प्रत्येक शेतकऱ्याच्या आई वडिलांनी मुलांना शेतीत आणलं पाहिजे. बघा तुम्ही आज नोकऱ्यांची काय अवस्था आहे, भयानक अवस्था आहे. नोकऱ्या मिळत नाही, मिळाली तरी मनासारखी नोकरी मिळत नाही. तिथलं अंतर्गत राजकारणामुळे पोरांना टेन्शन येतंय, घरी बायकोचं टेन्शन, या सगळ्या टेन्शनमध्ये आत्महत्या करतात बरीचशी लोक. मध्ये मध्ये आपण पाहिलं या सगळ्या गोष्टी. त्याच्याऐवजी आपल्याला त्यांना व्यवसायामध्ये गुंतवायची. हा व्यवसाय रोज थोडं काम केलं पैसे मिळाले, त्यांच्या लक्षात आलं काम केल्यावर पैसे मिळतात. मग प्रमोदला इंजिनियर याच्यासाठी केला, मजूरच नाही. आमच्याकडे IT पार्क आहे, IT कंपन्या 500 रुपये देतात नुसतं झाडू पुसायला गेलं, कॅन्टीनचं जेवण देतात, रेनकोट छत्र्या गनबूट द्यायला लागेल, आणि मी 200 रुपये द्यायचो रोज. कोण येणार माझ्याकडे कामाला? मग काय करायचं तर प्रमोदला सांगितलं. प्रमोद म्हणला बाबा मी तासभर काम करतो ना, 2 मजुरांचं काम तो तासभरात करतोय. स्मार्ट वर्क करतात पोरं. प्री ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट झाली, भाज्या विकायच्या होत्या. ते म्हणले बाबा मला टेम्पो शिकवा, कारण ड्रायव्हरचा रोज प्रॉब्लेम, तो पिऊन तरी यायचा, गुटखा तरी खाऊन सोसायटीत जायचा. सोसायटीवाले म्हणायचे तुम्ही ऑर्गॅनिक भाजी देता आणि ते गुटखा खाऊन तुकात, तंबाखू खाऊन तुक, बघा किती बारीक बारीक प्रश्न. मग प्रियाला शिकवलं, प्रिया कोथरूडला जाऊन भाज्या विकायला लागली. मग प्रियाला भाजीपाल्यामध्ये आणलं, पॉवर टिलर शिकवला. मी विचार नाही केला ती मुलगी आहे म्हणून. प्रमोद पहिला शिकला तिच्यापेक्षा लहान असून, त्याने तिला ड्रायव्हिंग शिकवलं. तिचा गुरु तो आहे ड्रायव्हिंगचा. म्हणजे यांना बसता येत नव्हतं गाडीत, तेव्हा ड्रायव्हिंग शिकवली. सगळ्यावर मात करायची होती, सगळ्या सिस्टमवरती. म्हणून मुलांना तुम्ही आवड निर्माण करा त्याची. आणि आवड कधी निर्माण होईल, बरीच लोकांची मुलं काम करतात त्यांच्या व्यवसायात पण पैसाच मिळत नाही. पैसे पण मिळाले पाहिजे. लोकांना काय वाटतं नुसतं इंडस्ट्रीत आपल्या काम करतो, अरे पण त्यांना 2 रुपये मिळू द्या ना. लोकांना 5 रुपये मिळतात, म्हणजे याला 2 तरी मिळू द्या ना. नफा हा सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे. म्हणून भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याला माझी विनंती आहे की तुम्ही पहिली फायद्याची शेती, कारण पुढची पिढी शेती जाणार, 100% पुढची पिढी येणार. आज बऱ्याच जणांचे आमचे कृषीभूषण मंडळींची सगळ्यांची पोरं नोकऱ्या करतात. अभिनव ग्रुपचे आमचे जेवढे कृषीभूषण सगळ्यांची पोरं शेतीत काम करतात आणि सगळे सुखी आहेत. हा फरक आहे. हो, हा फरक आहे. आणि प्रमोदही सध्या 50-60 हजार रुपये कमवतोय. म्हणजे काय लागते जगाला? मी 50-60 हजार कमवतोय. आम्ही कुठे गेलो तर 10-20 हजाराच्यावर आम्हाला पुढे मिळणार नाही. खड्डे खोदायचं काम करायला लागेल. म्हणून या सगळ्या सिस्टममध्ये सिस्टमॅटिकली पिढी मुद्दाम म्हणून आणली. मी मनाने नाही सांगितले त्यांना या म्हणून. आम्ही काम इतकं सुंदर केलं. बरं, नवरा बायकोला रोज पैसे येत होतो, रोज काम करत होतो, कोणाशी भांडण नाही, वाद नाही, काहीच नाही ना. दररोज उलट चांगली मोठी लोक यायची, आमच्याशी गप्पा मारायची, आणखी छान वाटायचं. आणखी छान. डॉक्टर यायचे, वकील यायचे, इंजिनियर यायचे. आणि ही मुलं विचारायची त्यांना, डॉक्टर साहेब तुम्ही किती कमावते? म्हणजे 50-60 हजार मिळते. याला म्हणजे माझे वडील शेतकरी असून तेवढेच कमावतात आणि यांना 24 तास झोप नाही आणि हे एवढेच कमावतात. त्यापेक्षा कशाला व्हायचं डॉक्टर इंजिनियर? शेतकरी का नाही व्हावं चांगलं असं. आणि इंजिनियर त्यांना करायचं कारण एक मुलांना की डिग्री असली पाहिजे. असं नको म्हणाले की ज्ञानेश्वर बोडकेंकडे एवढं चांगलं असताना त्यांची मुलं काही शिकवलं म्हणून ते शिकवलं. आणि कृषी पदवीधर मुलं फक्त रासायनिक खत औषधातच विकतात, तेच काम करतात, कुणी शेती करत नाही. म्हणून मुद्दाम प्रियाला पॉवर टिलर पासून सगळी कामं करायला शिकवली. आज ती सगळं मुंबईचं मार्केट पण सांभाळते. तिचं लग्न झालंय चाकणला. सागर जाधव तिचा नवरा आहे. 2 जण मार्केटिंगचं काम करतात आणि कुटुंब छान जगवतात. तुम्ही सांगितलं की तुमचा मुलगा म्हणजे प्रमोद जो आहे इंजिनियर आहे आणि त्यांनी सुद्धा खूप ऑटोमेशन केलंय, प्लस त्याला खूप शेतीचं नॉलेज आहे. तर मी आता त्यालाच विचारणार नेमकं काय काय आहे. तर आता त्याला विचारतो नेमकं काय तुमची शेती. नंतर परत तुमच्याकडे सुरुवात केली तर गाईला मेन प्रॉब्लेम होता चाऱ्याचा. आता आमची जमीन 1 एकर आहे. मग एका गाईला जमीन म्हणलं की जास्त जमीन, पाणी, लेबर शक्य नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही हायड्रोपोनिक चारा, या ठिकाणी तू इंजिनिअरिंग वापरली, इंजिनिअरिंगचा उपयोग इथं केला. आता आम्ही हायड्रोपोनिक चारा गाईसाठी केला. हिरवा चारा आहे हा, ग्रीन फॉडर. याच्यामध्ये मक्यापासून आम्ही तयार करतो. 1 किलो मक्यापासून त्याच्यात 1 किलो मक्याचे 7 ते 8 किलो तयार होते 7 दिवसात. आणि एकदम म्हणजे प्रोटीन फायबर 19%. गाईला खायला पण खूप चारा गोड आहे. मातीचा काही संबंध नाही, त्याच्यामुळे रोगराई कमी. फक्त पाण्यावर येतो. वेळ तुम्हाला फक्त सकाळी 15 मिनिटं द्यावी लागते. बाकी पूर्ण ऑटोमाइज केले. आणि याला फक्त दिवसभर पाणी लागतं, त्याच्या व्यतिरिक्त काही लागत नाही. आणि कमीत कमी आता इथं माझी 8 बाय 9 फुटाची जागा आहे. माझ्याकडे 3 गाय आहे. 3 गायांसाठी कायमचा चाऱ्याचा प्रश्न मिटली. आता पॉवर टिलर आहे, 7.5 HP आहे, 42,000 रुपये कॉस्टिंग आहे. कॉस्टिंग पण सगळ्यात कमी, म्हणजे भारतात सगळ्यात कमी कॉस्टिंग. आता पेट्रोल इंजिन आहे याला 7.5 HP, 1.5 तासाला 1 लिटर पेट्रोल लागतं. रोटर आणि रिझर हे आम्ही त्याच्याबरोबर येतो. रोटर म्हणजे मातीची मशागत करणे, त्याच्यानंतर खुरपणी करणे, खतं मिक्स करणे. आणि रिझर म्हणजे तुम्हाला सरी पाडणे, याच्यासाठी त्याचा उपयोग होतो. याला 16 प्रकारचे अटॅचमेंट आहे. त्याच्यामुळे सगळी जे मोठं ट्रॅक्टर काम करतो. तर आता काय आहे ना, आपल्याला ऑर्गॅनिक शेतीमध्ये प्रिव्हेंटिव्ह आणि प्रेडिक्टिव्ह काम करावं लागतं. म्हणजे काही जे आपण पेस्टिसाइड यूज करतो ते नॅचरल असतात, आपण स्वतः घरी बनवतो, ते आपल्याला वीकली स्प्रे करावेच लागतं. म्हणजे रोग येऊ ना येऊ. केमिकलचं कसं असतं, रोग आल्यावर स्प्रे करा, आपल्याला तसं चालत नाही. रोग येऊ ना येऊ स्प्रे करावाच लागतो. त्याच्यासाठी इक्विपमेंट पण आम्ही छोटं बनवले. आता हा पोर्टेबल स्प्रे पंप आहे. याचा उपयोग हा की स्प्रेइंगसाठी तुम्हाला उपयोग याचा होणार आहे.
कारण HTP पंपाची कॉस्टिंग 18,000 रुपये, हा 4,500 रुपयामध्ये तयार होतो. बॅटरी ऑपरेटेड आहे, 6 तास चार्जिंग करायचा, 3 तास असा 4 फूट कव्हर करतो आणि असा 25 फूट. मग तुमची फळझाडे आहे सगळ्याला तुम्ही यांनी स्प्रे करू शकता. दुसऱ्या कोणत्या स्प्रे पंपाची तुम्हाला गरज नाही. पेस्टिसाइड हा शब्द वापरला, पेस्टिसाइड म्हणून काय काय वापरतो आपण आता? म्हणजे केमिकल तर नसणार आहे, नसणार. मग बरोबर. ते काय आहे? पेस्टिसाइड म्हणून आम्ही निमास्त्र वापरतो. निमास्त्र म्हणजे काय, कडुलिंबाचा पाला आणि गाईचं गोमूत्र हे मिक्स करून ठेवायचं आठवडाभर आणि त्याचा स्प्रे करायचा. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही वापरतो हिंगास्त्र. आपल्याला जे घरी हिंग असतं, खडा हिंग घ्यायचं फक्त आणि आपलं मोठं मीठ, हे जर तुम्ही मिक्स करून ठेवलं 24 तास, 3 ग्रॅम हिंग घ्यायचं 15 लिटर पाण्यामध्ये आणि 75 ग्राम खडा मीठ. सगळ्यात बेस्ट त्याचा पर्याय म्हणजे कोणतीही आळी असू दे ती कंट्रोल होणार 2 आठवड्यामध्ये. ओके. आणि त्याच्यानंतर आम्ही यूज करतो ताक. आपलं घरचं जे ताक असतं, ताक हे बुरशीनाशक आहे. केमिकलपेक्षा पण याचा रिझल्ट चांगला आहे, पण याच्यात मार्जिन नाही आहे किंवा कमिशन नाही, त्याच्यामुळे लोक सांगत नाही. त्याचा पण आम्ही स्प्रे घेतो आणि एक स्प्रे म्हणजे जीवामृतचा न्यूट्रिशनसाठी. असे 3 ते 4. ओके. पण एका गाईच्या शेणगोमूत्रावर आपण 1 एकरची शेती करू शकतो. ती ओके. कशी ते पण सांगतो. एका गाईपासून 10 ते 15 किलो शेण मिळणार आहे. बाकी आपण जे शेण राहील ते कंपोस्ट खत म्हणून यूज करू शकतो. पण बाकी जे 10 किलो शेण आहे आपल्याला त्याच्यासाठी बायोगॅस आम्ही तयार केलं. आता बायोगॅस याच्यासाठी आम्हाला लागतो की जीवामृत आम्हाला तयार करावं लागतं. आणि जीवामृत तयार करण्याची प्रोसेस एक तर खूप मोठी आहे आणि अवघड आहे. कारण ते आठवडाभर त्याला हलवत बसा, शेण टाका, डाळीचं पीठ टाका. हे आम्ही बायोगॅस याच्यासाठी तयार केलं की याच्यात रोज 10 किलो शेण टाकायचं. 10 किलो शेण टाकलं की पलीकडे एक रॉ टँक आहे, त्याच्यात 300 लिटर स्लरी जमा होते तुमची. 300 लिटर स्लरी म्हणजे तुमच्या 3 एकरचं खत. आणि एका एकरला तुम्हाला 100 लिटर स्लरी लागते. 500 लिटर पाण्यात मिक्स करायचे आणि ड्रेंचिंग करायचं. ड्रेंचिंग म्हणजे प्लांटला द्यायचं. हे न्यूट्रिशन झालं. याच्यात NPKचं प्रमाण 4% आहे. 16 प्रकारचे मायक्रोन्यूट्रियन पण याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे दुसरी कशाची तुम्हाला न्यूट्रिशनची गरज लागत नाही. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळून जातं गाईच्या शेणावर. आणि बायोगॅसची मेन प्रोसेस म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला गॅस पण तयार होतो. इथे बलून दिसतो तुम्हाला. याच्यात गॅस स्टोरेज पण आहे. त्याच्यात पूर्ण तुमचा गॅस स्टोअर होतो. एका फॅमिलीत 4 लोक असतात. 4 लोकांचं सकाळ दुपार संध्याकाळ 3 टायमाचं जेवण पण तयार होतं. आता गॅसची प्राईस झाली 1,050 रुपये. तिथं तुम्हाला गाईच्या शेणावर स्लरी पण मिळाली. मेन पर्पज आपला स्लरी आहे. कारण बाहेरून न्यूट्रिशन तुम्ही घ्यायला गेले त्या 800 ते 1000 रुपये लिटर आहे. हे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळते. तुम्ही जवळून पण घ्या. त्याचा बघा वास नाही, त्याच्यात किडे नाही, आळ्या नाही, काही नाही. एकदम क्लीन आहे. वास वगैरे काही त्याचा येत नाही आहे. हा रॉ टँक झाला. हा फिल्टर टँक आहे. फिल्टर टँक म्हणजे हा घरगुती लेवलला आम्ही तयार केला. एक PVC पाईप टाकून त्याला चिरा मारल्या, नायलॉनची जाळी लावली, या पाईपाचं कनेक्शन बाहेर काढलं. इथं जर तुम्ही बघितलं तर एकदम लिक्विड. म्हणजे हे जेव्हा तुम्हाला ड्रिपने द्यायचं असेल, स्प्रे करायचा असेल, तेव्हा याचा उपयोग होणार. कारण लोकांना स्लरी गाळण्यासाठी जे पंप किंवा हे येतात फिल्टर येतात त्याची किंमत 50,000 आहे. हा आम्ही 1,500 रुपयात तयार केला घरगुती लेवल. त्याच्यापेक्षा रिझल्ट चांगला आहे. 2-3 महिन्यात नाही तर खाली ड्रेनेज आहे ते सोडून द्यायचं, घट्ट काढायचं, परत भरला की सूट. त्यामुळे सिम्पल टेक्निक 35,000 रुपये कॉस्टिंग घ्यायची. पण तुम्हाला 15-20 वर्ष गॅसचा पण प्रश्न मिटला आणि तुमचा खताचा पण प्रश्न मिटला. पण प्लांटला जेवढं पाणी पाहिजे तेवढं जर नाही दिलं, कमी जरी दिलं जास्त आहे तरी लॉस आपला होतो. त्याच्यामुळे आम्ही ऑटोमेशनची सिस्टम काढली. याच्यामध्ये एक कंट्रोलर आहे ज्याच्यावर तुम्ही टायमर सेट करू शकता. जेव्हा पाहिजे तेव्हा मोटर चालू करू शकता बिना बटन वगैरे दाबता. आणि सोलनाईड वॉल आहे हे. याच्यात पण 2 मोड दिलेत, ऑटो आणि मॅन्युअल. ऑटो मोडवर जेव्हा तुम्ही टाकसान तेव्हा तुम्ही बाहेरच्या देशात जरी असला तरी तुमच्या शेतीला पाणी खतं सगळी दिली जाणार. कमी जागेत शेती करायची, त्याच्यामुळे व्हर्टिकल फार्मिंग सुरू केली. व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे काय तर 5 गुंठ्यात तुम्हाला 15 गुंठ्याचं प्रोडक्शन मिळणार 3 टप्प्यात. म्हणजे आता इथं जर तुम्ही बघत असाल तर खाली एक टप्पा आहे, त्याच्यानंतर मध्ये एक टप्पा आहे आणि वरती एक. आम्ही हे कुंड्यांमध्ये करतो स्टँडवर, GIच्या स्टँडवर. याच्यात 4 लेअरपर्यंत पण आपण करू शकतो, म्हणजे अजून एक लेअर वाढेल. पण सध्या आम्ही 3 लेअरमध्ये चालू केलं. त्याच्यामध्ये कसं झालं की पहिलं मला एका लाईनमधनं फक्त 20 जुड्या मिळत होत्या. आता 3 लाईन झाल्या, त्याच्यामुळे त्या 20 जुड्यांच्या 60 जुड्या झाल्या. तेवढ्याच लाईनीतनं पाणी तेवढंच, कारण वरच्यातलं जे पाणी आहे ते खाली जाते, खालच्यातलं पाणी खालच्याला भेटतं. पाणी कमी, लेबर चार्ज पण कमी. कारण मी एकदा लाईनीमध्ये चक्कर मारली की माझं 3 इकडे लक्ष जाणार. आणि जर अशा 3 लाईन असेल तर मला 3 ठिकाणी जावं लागतं. म्हणजे कमी जागा, कमी वेळ, कमी पैशात, कमी पाण्यात. तुम्ही सांगितलं की आता तुमची मुलगी पण याच्यामध्ये तुम्हाला मदत करते. तुम्ही तिला एक खूप एंड टू एंड मार्केटिंग म्हणजे जी काही चेन आहे ती शिकवली आहे. तर ते शिकवताना काही मुलगी म्हणून काही अडचणी आल्या तुम्हाला असं वाटतं? हो, मुलगी म्हणून तिला IITला मुंबईला बोलवलेलं होतं आणि ती 3 महिने तिथं राहणार होती. आम्हाला जरा भीती वाटली की मुलगी कधीच कुठं राहिली नाही, मुलगीने एकटीने राहायचं. मग IITला विचारलं की तिच्याबरोबर अजून 2-3 मुली, हा चालेल म्हणले. मग अजून 3-4 मुलींना आम्ही पाठवलं. IITत एंट्री मिळत नाही,
म्हणजे बरोबर, IIT चं मोठं काम आहे IIT पोवायचं. त्यांनी 3 महिने तिला तिथं बोलवलं, तिचं प्रशिक्षण दिलं आणि ॲप बनवला अभिनव काट. आणि त्या ॲपच्या मार्फत मग ती विक्री करायला लागली. आता 3,500 मुलींना तिने ॲप शिकवलाय. भारतामध्ये जिथं जिथं शेतकरी गटाचं मार्केटिंग चाललंय ती शिकवती त्यांना. आजही त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. छोट्या छोट्या अडचणी येत होत्या मुलींच्या बाबतीत, पण आम्ही कधीच समजलं नाही ती मुलगी आहे. तुमच्या समजण्यावर आहे. लोक किती म्हणू द्या की ती मुलगी आहे ते असं करेल, मी म्हणलो काय हरकत आहे. तुमचं जर संस्कार चांगले असतील आणि रोज मुलांना रोज अडकवलं पाहिजे आपण, त्यांचा वेळ ना फालतू वेळच नाही मिळाला पाहिजे, एवढी काळजी जर आपण घेतली ना, सगळी मुलं खूप सुंदर काम करते. ती सोसायटीत क्रेट टाकायची, रात्री 11-11 ती क्रेट डंपरमध्ये टेम्पोमध्ये करून यायची ती. कारण रिक्षावाला पण थांबायचा नाही, टेम्पोवाला पण थांबायचा नाही. 2 तास म्हणलं 4 तास लागलं, कारण पैसे द्यायला लोक उशीर करायचे, तसं वेळ लागायचा. प्रत्येकाने 15-15 मिनिटं घेतली तर 150 ग्राहक आहे, 2-3 तास लेट व्हायचं. आणि परत ही मुलगी एकटी अंधाराची रात्री यायची इथं, तेव्हा लाईट नव्हत्या, कारण खेडेगावात शेतीच्या सिस्टम आहे. पण आमचा भरोसा होता आणि तेवढ्यातून वेळ मिळाला की आमच्यातलं कोणतरी जायचं तिला मदत करायला. ट्रॅक्टरही चालवती, बेडही बनवती, प्लांटेशनही करते, स्प्रेइंगही करते, सगळी कामं. म्हणजे प्रमोद जी कामं करतो ती सगळी कामं ती करते. म्हणजे मुलगा मुलगी हा भेदभाव ठेवलाच नाही त्याच्यामध्ये. चला आता एवढं तुम्ही मुलीबद्दल सांगताय, आपण तिलाच विचारत नेमकं तिचा रोल घ्या. माझं BS ॲग्रिकल्चर कम्प्लीट झालेलं आहे. गेल्या 7-8 वर्षापासून मी बाबांना मार्केटिंगच्या कामामध्ये मदत करते. जसं की शेतकरी हा प्रोडक्शनचं काम सांभाळतो, मग त्याला क्वांटिटी द्यावी लागते आपल्याला, की कुठल्या शेतकऱ्यांनी भेंडी 100 किलो काढायची, सिमला मिरची 50 किलो काढायची. मग आम्ही काय करतो, ॲपद्वारे सगळ्या ऑर्डर घेतो. अभिनव काट नावाचं आमचं ॲप्लिकेशन मी स्वतः ते डेव्हलप केलं. हो, आम्ही स्वतः डेव्हलप केलेलं आहे. आमच्या अभिनव फार्मर्स क्लबच्या 3,500 मुली आहेत ज्या ॲप डेव्हलपमेंटमध्ये, डायरेक्ट मार्केटिंगमध्ये किंवा जे काही बिलिंग सिस्टम चालते त्याच्यामध्ये सगळ्या मदत करतात. मग समजा जर रविवारी आपण कस्टमरला ऑर्डर देत असेल तर कस्टमर आपल्याला शनिवारी ऑर्डर देतो आणि रविवारी त्याला त्याच ऑर्डरची डिलिव्हरी मिळते. मग तो जेव्हा शनिवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ऑर्डर देतो, ऑर्डर सगळ्या ॲपद्वारे येतात आम्हाला. मग त्या आम्ही एक्सेल शीटमध्ये सॅग्रिगेट करतो. मग सॅग्रिगेशन कसं चालतं की समजा प्रत्येक कस्टमरची ऑर्डर भेंडी अर्धा किलो किंवा तुमची 1 किलो ऑर्डर, हे सगळं मग टोटल क्वांटिटी निघते की बाबा आपल्याला उद्या 100 किलो भेंडी हवी. मग संध्याकाळी आम्ही 6 ते 7 वाजता फार्मर्सला मेसेज जातो की त्याला भेंडी एवढी काढायची किंवा बटाटा एवढा काढायचा. मग सकाळी हे सगळ्या मालाचं एकत्र काम चालू होतं. सकाळी महिला बचत गट गोळा करून आणतात, तो पॅक हाऊसवरती येतो आणि मग बिलिंगची सगळी कामं चालतात. ॲपमुळे सगळ्यात महत्त्वाचा आमचा एक प्रॉब्लेम संपला की कॉन्व्हर्सेशन इश्यू सॉल्व्ह झाला. जसं ॲपमध्ये तुम्हाला फोन कॉलची गरज नाही आहे किंवा ग्राहकाला पण मेसेजची गरज नाही. तो ॲपद्वारे बघतो वॉटरमेलन, तो ऑर्डर देतो. ऑर्डर दिल्यानंतर त्याला ऑर्डर ID जातो आणि मग ती ऑर्डर आम्हाला येते. याच्यामध्ये अजून एक सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम होता की पहिला आम्ही सगळे कॅश बिल घ्यायचो. मग 557 बिल झालं की कस्टमर 500 रुपये द्यायचे, 57 रुपये त्याचे अनपेड राहायचे. मग तोच आमचा खरा मेन फायदा असायचा. याच्यामुळे काय व्हायचं की पूर्वी फार जास्त कस्टमरकडे पैसे असायचे. बरं नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा जायचो तेव्हा म्हणायचो की सर 57 रुपये तुमचे राहिले होते, तो म्हणायचं नाही दिले ते, म्हणजे प्रूफ काही नसायचं. ॲपमुळे आता सगळ्यात मेन झालं की 1 दिवस आधीच पेमेंट येईल. म्हणजे ज्यावेळेस कस्टमर सॅटर्डेला ऑर्डर प्लेस करतो त्याच वेळेस त्याचं ऑनलाईन बिल पेड होऊन जातं. मग त्याच्यामुळं आम्ही शेतकऱ्यांना 1 दिवस आधी पेमेंट देतो. म्हणजे जगातला सगळ्यात पहिला शेतकरी गट हा आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 1 दिवस आधी पेमेंट मिळतं. त्यामुळे आज 1.5 लाख शेतकरी या सिस्टमद्वारे एकत्र जोडलेले आहेत. आणि माझं तर क्लिअर म्हणणं आहे की नोकरी करून नोकर बनण्यापेक्षा शेती करून मानतो. थँक्यू सो मच. तर आता ठीक आहे, आपण पुण्याच्या एरियामध्ये तुम्ही राहता, पुण्याच्या साईडला जे काही शेतकरी आहेत ते तुमच्याशी जोडले गेलेले आहेत. आणि मला असंही माहिती आहे की थोड्या बाहेरच्या तालुक्यामधले सुद्धा भरपूर शेतकरी तुमच्याशी जोडले गेले आहेत. पण जर खूपच लांब असेल किंवा पुण्यापासून किंवा खूपच लांबचा एरिया असेल तर त्या शेतकऱ्यांनी तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करायचा? बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं आता भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांना अभिनव ग्रुप आणि ज्ञानेश्वर फडके माहिती झालेत. हां, ते तर लोक ग्रुपवरती आम्हाला व्हॉट्सअपवरती टाकतात की तुमचा प्रोजेक्ट आम्हाला करायचा आहे. पण आमचा भाग ग्रामीण आहे, तिथं ग्राहक नाही आहेत असं म्हणतात लोक. मग मी लगेच त्यांना सांगतो की देशामध्ये जिथं माणसं आहेत तिथं आपल्याला खायला पिकवायचे. आम्ही इंग्लिश भाजीपाला पिकवतो, तुम्ही इंडियन भाजीपाला पिकवा. इंग्लिश भाजीपाला शहरातली लोक खातात, क्रेज आहे जरा महाग आहे. पण खेडेगावातली लोक इंडियन भाजीपाला खातात, भारतीय भाजीपाला. मग ते म्हणतात कसा लागवड करायचा, मग मी त्याला ट्रेनिंगला बोलवतो. त्यांच्या भागामध्ये काय पिकवता येईल आणि काय विकता येईल त्याचा अभ्यास करतो. माझ्या ओळखीचा कोणी BDO, तहसीलदार, सरकारी अधिकारी असला त्यांना फोन करतो की साहेब आम्हाला 25 नावं द्या चांगली खाणाऱ्यांची, विषमुक्त अन्न देऊन मॉलपेक्षा त्याच किमतीत ऑर्गॅनिक देऊ, तुम्हाला केमिकलचं देणार नाही, मॉलला केमिकलचं मिळते. मग लोक तयार होतात.
आणि लोकांना त्यांना मदत करतो या सगळ्या पद्धतीची. कुठल्याही खेडेगावात मी कुठल्या आदिवासी भागात पण विक्री करून दाखवल, कारण आदिवासी भागात जे शाळा आहे, NGO आहेत, त्यांचे लोक घेतील ना. बरोबर. आदिवासी लोकांनी नको घेऊ द्या, ती नाही खाणार. पण आपल्याकडे भाज्या तरी किती आहेत. आता 1 एकरवर फक्त 20 ग्राहकांना खायला घालायचे म्हणलं 200 ग्राहक मिळाल तर तुम्हाला 10 लोक पाहिजे तुम्ही. पण 10 शेतकरी तयार होत नाही लगेच. शेतकरी काय बघतात की पहिले यांचं किती वाटोळ होतं बघू मग आपण करू. ह्याच्यात वाटोळ्याला चान्सच नाही. 100% तुम्ही जे पिकवता ते 2 महिन्यात विक्रीला येणार आहे. बरं तुम्हाला काय 2 वर्ष थांबायची गरज नाही ना. 2 महिन्यात मीटर चालू होणार आहे. एकदा लागवड केली की मधल्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये आम्ही म्हणतो तिथं जा, शाळा आहे का, कॉलेज आहे का, आहे म्हणते. मग 25 लोकांचा स्टाफ आहे, स्टाफला विचार घेता का, ती घ्यायला तयार होतात. बरोबर. ते म्हणले ती म्हणतात ऑर्गॅनिक म्हणजे काय, म्हणलं शेतावर घेऊन जा, गाई दाखव, गाईचं शेण दाखव, मूत्र दाखव, प्रात्यक्षिक दाखवावं लागेल. नाही आता पहिल्यापेक्षा तरी आता खूप हे झाले क्रेज निर्माण झालं. पण अजूनही खेडेगावात लोक जरा बार्गेनिंग करतात, हे करतात. आणि आपला माणूस पण कन्व्हिन्सिंग नीट करत नाही. कन्व्हिन्स पॉवर आपल्यात असली पाहिजे, ती पण ट्रेनिंग मध्ये शिकवतो. मानसिकता समोरच्याची तयार करायला लागेल, हे सगळं शिकवतो. काय झालं, आपल्या लोकांनी नुसतं टेक्निकल शिक्षण दिलं त्याचा उपयोग नाही. नुसता तुम्हाला ग्राउंड रूटला जाऊन त्या ग्राहकाच्या मनात काय मानसिकता पण तयार करावी लागेल या सगळ्याची. पुण्याला आम्ही खायला शिकवलं. आता रत्नागिरीला आम्ही प्रोजेक्ट सुरू केला. ते म्हणले इकडे शेतीच होत नाही भाजीपाल्याची, सगळे गाठा खालून येते. JSW कंपनीच्या मदतीने तिथं गणेश गोडके म्हणून ते सगळं बघतात, लीडर आहे. त्याने मला घेऊन गेलं, 20 शेतकऱ्यांची मिटिंग केली. आजही त्या 20 शेतकऱ्यांचे 200 शेतकरी झाले. 1000 एकरवरती आम्ही तिथं शेती करतो. रत्नागिरीमध्ये सगळा भाजीपाला अभिनवचा आहे. आणि JSW सारख्या कंपनीचा 350 लोकांचा स्टाफ आहे. देशी गाईचं दूध आणि ते घेतात दर आठवड्याला आणि महिन्याच्या पगारातून देतात. महिन्याचा पगार झाला की एकदम, पण एकदम आम्हाला 2-4 लाख रुपये मिळायला लागले. त्याच्यामुळे 10-20 शेतकरी जे सगळं 6 सीटर चालवणारे साधे शेतकरी होते वडा, ते शेती करतायत आता. वर्षभर कोकणात भाजीपाला पुरवतोय. लोक म्हणले इथं भाजीपालाच होत नाही. देशी गाई, मी 1 गाय घेऊन दिली होती, आज 123 गायी झाल्यात तिथं. आणि दूध पण 80 रुपये लिटरनी लोक विकत घेतात. ह्या सगळ्या सिस्टमचा अभ्यास करू. कुठं जा, लातूरला जा, बीडला जा, नंदुरबारला जा, कुठेही आपण विकायचं काम करू. पिकवायचं तर शेतकऱ्याला काही फार शिकवायची गरज नाही, कारण वाडवडिलांपासून पिकवणं आपलाच व्यवसाय. काय झालं, उलट शिकलेले लोक पिकवायला आम्हाला सांगायला आले, आम्ही अडचणीत आलो, कारण त्यांनी फक्त खताचे डोस सांगितले. अडाणी लोक बरी होती, तो सेंद्रिय शेती तरी शिकवत होता. जेवढी शिकलेली लोक आली तेवढं अडचणीत आला देश हा सगळ्या सिस्टम मध्ये. शिकलेले लोक विक्रीत पाहिजे, शेतकऱ्याला शिकवायला नको, कारण शेती केलेली नाही ना. म्हणजे आता लोकेशन प्रॉब्लेम नाही, अजिबात प्रॉब्लेम. जिथं माणसं आहे तिथं लागणारच आहे, तिथं. आणि हे सक्सेसफुल मॉडेल आहे, सक्सेसफुल गॅरंटेड. त्यामुळं बऱ्याच लोकांचा ग्रह आहे की तुमचं शहर आहे, आमचं खेडेगाव आहे. खेडेगावात पण म्हणलो माणसं कॉन्क्रीट भाजीपालाच खातात, धान्य खातात. फक्त लोक काय करतात, एकच पीक करतात. व्हरायटी करायला शिकवायचं त्याला. 27-28 प्रकारचा भाजीपाला, 10-15 प्रकारची फळं, 10-15 प्रकारचं धान्य, दूध, तूप, दही, पनीर सगळं बनवू ना. ग्राहकाने सांगितलं की बनवायचं, कारण दूध सगळं विकलं जात नाही. मग दूध खराब करायचं, पनीर बनवायचं. दूध विकलं जात नाही, तूप बनवा. तूप 2 वर्ष टिकते, बरोबर ना. या गोष्टीचा का आपण अभ्यास करत नाही. आपण काय म्हणतो, दूध विकलं जात नाही, फेकून दिलं. अरे फेकून का दिलं, तूप का नाही बनवलं. तो म्हणतो तुपात काय परवडतं, तुपाचा भाव 2,500-3 हजार रुपये आता देशी गाईचा. का परवडणार नाही मला सांगा ना. जर्शीचं तूप 500 चाललंय, ते परवडते, आणि हे का परवडत नाही. म्हणजे सगळं परवडतंय, फक्त मानसिकता तुम्ही म्हणले तसे मानसिकता बदलणं हे एक फार मोठं काम आपल्या सगळ्यांनाच करावं लागणार. छान छान. तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्ही बरेचसे महिला बचत गट सक्षम केलेत, आणि तुमच्याकडे सुद्धा महिला बचत गटाला तुम्ही भरपूर महिला जोडल्या गेलेल्या आहेत. बरोबर. तर आता महिला बचत गटाचा अनुभव तुम्ही काय सांगाल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला ज्यावेळेस लेबरची टंचाई झाली, भाज्या बाजारात मार्केटला नेऊन द्यायचं, नुसती पोती तिथं टाकली की पैसे मिळायचे. जेव्हा घरोघरी जायला लागले, त्या क्लिनिंग करायला लागल्या, ग्रेडिंग करायला लागल्या, माणसं कुठे, मी एकटा किती काम करायचं, बायकोनी किती काम करायचं. मग आम्हाला लक्षात आलं की महिला बचत गटांना रोजगार नाही. आमच्या बँकेच्या मार्फत एक मेळावा होता, त्याच्यामध्ये अरुणाताई शेळके ज्या तुमच्या बरोबर बोलल्या, त्यांचा गुरुदत्त महिला बचत गट होता. त्या म्हणल्या साहेब आम्हाला कामच नाही, लोणची पापड, कुरड्या पापड आमचं काही कुणी खात नाही, कधीतरी सणावाराला खातो, तुमच्या भाज्या बाकी रोज लागतात, त्याच्यात काम मिळेल का. म्हणलं आम्हाला माणसंच पाहिजे. मग आम्ही त्यांना आणलं की ताई माल काढायचा, तो स्वच्छ करायचा, पॅकिंग करायचं आणि घरोघरी जायचं. त्या म्हणलं काय पैसे मिळतील. म्हणलो काय पाहिजे तुम्हाला सांगा. त्या म्हणलं आम्ही 8 दिवस करून बघतो. आणि मग 8 दिवस त्यांच्या 25 बायका आमच्या सगळ्या सिस्टम चालवायला लागल्या. आज त्यांच्या 1360 बायका इथं काम करतात. आणि सगळ्या बायकांना त्यावेळेस 50 रुपये नसायचं बिशी भरायला, म्हणजे महिन्याची बिशी भरायला. आज सगळ्या बायका रोज 400-500 रुपये कमवतात, 300 रुपये तर नक्कीच. म्हणजे इतके चांगले पैसे मिळायला लागल्यानंतर आपोआप त्यांच्या वाढल्या, आणि त्यांच्या लक्षात आलं 365 दिवस हा रोजगार आहे. बरोबर. कुरड्या पापड्या लोणच्यामध्ये कधीतरी एखादं प्रदर्शन भरलं की चालल्या विकायला, म्हणजे खर्च 5,000 रुपये 3,000ची विक्री. असे धंदे आपण खऱ्या अर्थाने तुम्ही महिला बचत गटाला सक्षम केलं. भारतातल्या सगळ्या महिला सक्षम होऊ शकतात. फक्त शेतमालाचा शेतमाल त्यांनी विकत घ्यायचा, तो स्वच्छ करायचा आणि घरोघरी नेऊन विकायचा, स्वस्त पैसे. आणि त्यांच्या मुलांना आणि मुलींना कार घ्यायच्या, AC कार, आणि त्या AC कारमध्ये 20-30 क्रेट ठेवायचे आणि डिलिव्हरी देऊन यायचं, सहज 1,000-2,000 रुपये मिळतील.
आपली गरज काय हे पण प्रत्येकाने ओळखणं फार गरजेचं आहे याच्यामध्ये. ओके, चला आता आपण त्या अरुणाताईंना विचारू की त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे याच्यामध्ये. ह्या एक महिला बचत गटाच्या अरुणा शेळके. तर मला सांगा की तुम्ही ह्या अभिनव फार्मर्सशी ज्यावेळेस जोडला गेला त्यावेळेस तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत गेला किंवा कशा प्रकारे तुम्ही हे काम करताय? आम्ही महिला बचत गटातल्या सगळ्या महिला ज्या आहेत ह्या शेतकऱ्यांना मदत करतो. शेतमाल काढणी, पॅकिंग आणि विक्री. आणि पहिलं जे होतं तर बचत गटांना रोजगार नव्हता, फक्त पैसे 100 रुपये काढायचे आणि बँकेत भरायचे. आता महिलांमध्ये अशी प्रगती झालेली आहे की आता स्वतःचा हा बिझनेस म्हणून आम्ही करतो आणि रोजचा रोजगार आपल्याला त्यातनं मिळालेला आहे. सगळ्या महिला याच्यामध्ये काम करतात. किती बचत गटामध्ये किती महिला आहेत? आता एक 1700 ते 1800 महिला एवढ्या भागामध्ये काम करतात. तुम्हाला नफा सांगू शकाल किती मिळतो काय? हो, किती मिळतो नफा तुम्हाला? आता आम्ही विक्रीवरती आम्हाला 30% मिळतो. ओके. जर आता आमचा आज मार्केटिंगचा दिवस आहे रविवारचा, आज जर आमचा सेल झाला कमीत कमी 70-80 हजार रुपये, त्याच्यावर 30% आम्हाला मिळतो. ओके, म्हणजे तुम्ही तुमचं कुटुंब व्यवस्थित चालू शकता याच्यामध्ये. हो, खूप चांगलं. थँक्यू. ह्या व्यवसायामध्ये मला तर असं दिसतंय की ट्रान्सपोर्टेशन हा खूप मोठा विषय आहे. बरोबर. तर हा ट्रान्सपोर्टेशन किंवा कारण की काय आहे की तुमच्याकडे माल तर आहे पण तिथपर्यंत पोहोचवणे ही खूप मोठी मला असं वाटतं जबाबदारी. बरोबर. तर ती कशी डील करा तुम्ही? बरं, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पूर्वी काय करायचो आम्ही, भाड्याचा टेम्पो घ्यायचो. तो 1,500 रुपये घ्यायचा. तिथे गेल्यानंतर आम्हाला सांगायचं किती वेळाचं काम आहे, आम्ही म्हणायचो 2 तासाचं, आणि तिथे गेल्यावर 4 तास लागायचं. तो असेच क्रेट आमचे फेकून द्यायचा, निघून यायचा. मग ते बाकीचे क्रेट आणायचे कसे, द्यायचा कसा, तो वेळच द्यायचा नाही, थांबायचा नाही. बऱ्याच सोसायटीत थांबावं लागायचं, कोण कुठे गेलेलं असायचं, ऑफिसवरून अजून नसणार, खूप त्रास त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशनमध्ये. मग आम्ही स्वतःचे टेम्पो घेतले आणि टेम्पो घेतल्यानंतर ते काम एक जणाला देऊन टाकलं की तू हे सगळ्यांचं बघायचं. आता इथे 123 टेम्पो या पुणे जिल्ह्याच्या परिसरामध्ये, आणि सगळे बचत गटांच्या ताब्यात दिले. मग टेम्पो घेताना पण बचत गटाच्या नावावर घेतले, त्याला 50% सबसिडी मिळाली. नंतर सुभाषबाबू देशमुख पणनवरती मागच्या वर्षी असताना 75% सबसिडीमध्ये 300 टेम्पो दिले. एकदा ग्रुपचं काम वाढत गेलं, मग ट्रान्सपोर्टची व्यवस्था आम्हीच केली. आता अभिनव भोजन आमचं बनतं, आमच्या ज्या भाज्या शिल्लक राहतात त्याच्यापासून टिफिन तयार होतो. हर्षदा टेमगिरे म्हणून वारजाच्या त्या तयार करतात. तर त्या काय करतात, त्यांनी 6 रिक्षे लावले. ते सगळे CNG आता बॅटरीवरच्या रिक्षा घेतल्या आणि टिफिन पुरवायचं काम करतात रिक्षावाले. त्यांना 2-3 हजार मिळतात सगळ्यांना. आणि टिफिन आमचा 120 रुपयाला डबा देतो. तुमचं मिसळपाव, तिघांचं मिसळपाव खाल्लं तर 500चं बिल होतं. आम्ही 100% ऑर्गॅनिक टिफिन देतो 120 रुपयात. मग बरेच जण घरी आता डबाच नेत नाही. टिफिनवाल्याला सांगितलेलं असतं 1013 डब्यांची ऑर्डर आहे आमच्याकडे. हां, त्या बनवतात. त्या बाईंना कॅन्सर झाला होता, त्यांचा कॅन्सर आम्ही बरा केल्यामुळे त्यांनी सांगितलं की आता अभिनव भोजनचं काम मी सांभाळते. पहिलं फ्लॅट भाड्याने होता, आता स्वतः एक विकत घेतलाय आणि एका फ्लॅट भाड्याने घेऊन 24 बायका काम करतात रोजचं. म्हणजे 24 बायकांना एका बाईने रोजगार निर्माण केला आणि आता छान देतात. बऱ्याचशा IT वाल्यांना आम्ही विचारलं की तुम्ही आमचा टिफिन खाता, म्हणले माऊली एक राऊंड मारला की पचतं येते, इतकं सुंदर तुमचं ऑर्गॅनिक जेवण असतं. अगदी देशी गाईतल्या तुपाची चपाती, भाजी, सलाड, म्हणजे स्वीट डिशमध्ये पण एखादं फळ देतो. अजिबात स्वीटमध्ये कुठलं पेढा बर्फी देत नाही, शुगर नाही. हां, शुगर तर फळ देतो. या पद्धतीने म्हणजे सगळ्या सिस्टममध्ये ट्रान्सपोर्टची व्यवस्था एक माणूस बघतो आणि ट्रान्सपोर्टच्या व्यवस्थेमधून त्यांचं कुटुंबही चालायला लागलं, त्या जे काही टेम्पोचे ड्रायव्हर किंवा या, आणि आमची कुटुंब चालायला लागली. आमचं एक काम हलकं झालं. सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर घेतल्या तर होणार नाही. बरोबर, सगळं मीच करायचं असं होऊ शकत. चला, ट्रान्सपोर्टचा कोणी असा व्यक्ती आहे की म्हणजे तो व्यक्ती आहे की मी त्याला विचारू शकतो? सागर जाधव आहे. ओके, चला त्याला विचारू. ट्रान्सपोर्टेशन काय, ट्रान्सपोर्टचा म्हणजे ऑर्डर मिळाल्यानंतर तुम्ही हा जो माल आहे तो कस्टमरपर्यंत कसा पोहोचवता? आपण ऑर्डर प्रमाणे शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्याचा माल गोळा करतो. आपला टेम्पो जातो शेतकऱ्याच्या बांधावरती. तिथून तो माल आपण आणल्यानंतर आपण फार्मवरती आणत होतो. फार्मवरती आणल्यानंतर तुम्हाला आपण सॅग्रिगेट करतो. सॅग्रिगेट केल्यानंतर कस्टमरच्या ऑर्डरप्रमाणे पॅकिंग करून प्रत्येक कस्टमरचा क्रेट असतो आपल्याकडे, त्या क्रेटमध्ये भरतो आणि तो क्रेट नंतर टेम्पोमध्ये भरून कस्टमरला आपण काही स्पॉटला किंवा काही लोकांच्या डोर डिलिव्हरी अशा प्रमाणे डिलिव्हरी करतो. पहिलं सुरुवातीला आपण ह्या कामासाठी ड्रायव्हर ठेवायचो, तर प्रत्येक दिवसाला 2000 रुपये त्याला आपण खर्च व्हायचा. त्याच्यानंतर मग आपण असं केलं की या कामासाठी शेतकऱ्यांचीच मुलं तयार केली आणि तो खर्च शेतकऱ्यांच्या मुलांना देतो, जेणेकरून त्याच्यात आपण थोडं एम्प्लॉयमेंट जनरेट केलं की ते पैसे त्या मुलांना मिळत जातात. हे काम आपण मुंबईसाठी करतो. हाच माल आपण इथं पॅकिंग करून ट्रान्सपोर्ट करतो टेम्पो थ्रू मुंबईला. तिकडे पण होम डिलिव्हरी होते. तिथं कसं करता? तिथं काही आपले फ्रँचायझी आहेत. ओके, हां, स्टोर हाऊस सारखं? हो, नाही, फ्रँचायझी आहेत. काही लोक काय करतात, तिथं ऑर्डर घेतात, आपल्याला ऑर्डर टोटल ॲग्रिगेट करून पाठवतात. आपण तो माल पॅकिंग करून फार्मवर असं क्रेटवरती ठेवतो.
ते येतात, माल घेऊन जातात आणि तिकडं कस्टमरला डिलिव्हरी देतात. ओके चलो थँक्यू. करता एकट्याने तर तुम्ही केलेलं नाही, तुम्ही सांगितलं की तुमच्या ज्या मिसेस आहे, होम मिनिस्टर आपण त्याला म्हणूयात, त्यांनी तुम्हाला खूप मदत केली. तर तुम्हाला असं त्यांना कन्व्हिन्स करायचं लागलंच असेल सुरुवातीला, तर त्यांना कसं तुम्ही तुमच्या ह्या क्षेत्राकडे वळवलं? बरोबर. माझं लग्न ठरतानाच मी सांगितलं होतं की मी शेती करतोय, त्याच्यामुळे शेतात काम करावं तयार लागेल. झाल्यात? हो, हे सांगितलं त्या 2 दिवसांनी तयार झाल्या. नाही, आता परिस्थिती अशी नाही, कारण की शेती म्हणले की लोक मुली देत नाही. बरोबर. पण आणि त्याच्यानंतर अगदी दुसऱ्या दिवसापासून माझ्याबरोबर त्या पॉली हाऊसमध्ये काम करतात. त्यांच्यामुळं 1.5 लाख बायका आता शेतीत आल्यात. खूप पॉझिटिव्ह आहे, खूप काम करते ती. काम करायचं कारण पण आहे, रोज 2,000 हातात पडतात, काम का करणार नाही. म्हणजे माहेरला पण मी म्हणलो 2 दिवस राहा की नको म्हणते, इथले 2,000 पडतील. म्हणजे हा इतका बदल आहे. शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की घरातल्यांना कन्व्हिन्स करून याच्यामध्ये आणा. जेवढं कष्ट करतात तेवढे पैसे पण जर मिळाले तर लोक तुमच्यासोबत काम करतील. बरोबर. आज काय झालं, बरेच शेतकरी सांगतात मी कर्जबाजारी आहे, मी कांदा घेऊन गेलो होतो, रेटच पडले. अशी आमची परिस्थिती नाही, तर हमखास ग्राहक निर्माण केलाय. आमचे कधी रेट पडत नाही काय नाही. इतकी शाश्वती तिला दिल्यावरती ती आता सगळ्या मुलींना सांगते की शेतकरीत नवरा कर. अरे म्हणजे दुसरा कशाची गरज नाही, कारण तिचा कॉन्फिडन्स लेवल वाढला ना. त्याच्यामुळे प्रत्येकाला भारतातल्या शेतकऱ्यांनी घरातल्या माणसाची मदत घेतली पाहिजे. घरातली बायको हा जगातला सगळ्यात मोठा मॅनेजर आहे. बायको जर तुमच्या सिस्टममध्ये नसेल तर हा व्यवसाय यशस्वी होणारच नाही. हे पण तितकंच खरं आहे. तुम्ही म्हणताय की रोज मी बायकोच्याला 2,000 रुपये ठेवतो. अरे ठीक आहे, तुम्ही म्हणताय, पण मला ॲक्च्युअली त्यांना विचारलं पाहिजे की खरंच तुम्हाला ते देतात काय, किंवा खरंच काय त्यांचा एक्सपिरियन्स याच्याबद्दल. चला त्यांच्याकडनं जाणून घेऊ. तुमचा एक्सपिरियन्स काय होता आतापर्यंत? मी सगळं घर सांभाळते, घर सांभाळून सगळं शेतीमध्ये काम करते. म्हणजे साहेबांचं कसं आहे, शेतकऱ्यांकडं ते पाहण्यासाठी माहिती देण्यासाठी जातात साहेब. मग मला इथलं सगळं सांभाळायला लागतं. मग मी आणि प्रमोद आम्ही सगळं शेती सांभाळतो. मी रोज हे जी बेसिल आहे ह्याचा रोज हर्बल टी करते. आलेल्या लोकांना त्याचा चहा देते. चहा खरंच खूप छान आहे. त्याचा चहा दिला की 16 तास फ्रेश असतो आम्ही. तो चहा पिला की असे 100 ते 200 चहा आम्ही बेसिलचे करते. मग लोकांना खूप त्याची आवड निर्माण झाली आणि मग मला ऑर्डर पण तशा बेसिलच्या खूप यायला लागल्या. मग तसा बेसिलचं हे झाड खूपच छान आहे. त्याच्यामध्ये मग कुंड्या तयार केल्या, लोक कुंड्यांची ऑर्डर द्यायला लागले, बेसिलची ऑर्डर द्यायला लागले. मग हे लोकांना त्याची आवड निर्माण झाली. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, प्रमोद आणि मी इथलं सगळं शेतीचं सांभाळतो. आमच्याकडं रोज 3 ते 4 ते 5-6 अशी मुलं प्रॅक्टिकलसाठी दर महिन्याला असतात. घरातलं सगळं उरकायचं आणि त्यांच्याबरोबर आम्ही 9 वाजल्यापासून त्यांना सगळं प्रॅक्टिकल शिकवतो आम्ही दोघे. आणि त्याच्यामध्ये कसा दिवस जातो हे काही कळतच नाही आम्हाला. ओके, छान. तुम्हाला असं कधी वाटलं नाही आपल्या आजूबाजूला खूप मोठी इंडस्ट्री आहे, किंवा त्यांनी सरांनी दुसरीकडे म्हणजे हे न करता, शेती न करता काम करायला पाहिजेत? नाही, तशी तर आवड निर्माण झाली. कारण की आता वेगळा विषय, कारण की आजकाल मुलींना शेती नको आहे, त्यांना फक्त घरात बसायला पाहिजे निवांत शांत आरामात. तुमचा त्याच्याबद्दल काय विचार? नाही, मला तर वाटतं नोकरीमध्ये काही हेच नाही. का बरं? ह्याच्यामध्ये कसं आहे, सगळं एकत्र कुटुंब असतं आपल्या शेतीमध्ये आणि रोज 1,000-2,000 रुपये मिळतात. मी बघा 25 वर्ष लग्नाला झाले, एकदाही मी कधी माहेरी जात नाही. मला म्हणजे शेतीची आवड निर्माण झालेली. त्याच्यामुळे माहेरी काय आहे, तेव्हा शहरामध्ये काहीच नाहीये. त्यामुळे असं वाटतं की 1 तासामध्ये जायचं परत आपल्या शेतावरती. इथं गाई, मांजरं, कुत्री हेच सगळी फॅमिली आहे आमची. आणि रोज लोक आल्यामुळं आमचा वेळ निघून जातो त्याच्यामध्ये. आणि आमच्यामध्ये कसं आहे, म्हणजे बचत गटाच्या महिला आहेत बघा, अरुणा शेळके मॅडम, हे सगळं बचत गटाचं पाहतात आणि मी शेतीचं पाहते. आम्ही सगळे एकत्र काम करतो मग सगळे मिळून. त्याच्यामध्ये प्रिया आली, प्रमोद आला, आमचे जावई आले, सगळे त्याच्यामध्ये आले एकत्र. ज्या महिला शेती करतात त्यांना काय सांगाल? महिलांना सांगू की शेतीच करा, शेतीमध्ये रोज पैसे मिळतील. म्हणजे हे कसं आहे, त्यासाठी तुमच्यासारखी शेती करावं लागेल. हो, आमच्यासारखी शेती. आता कसं आहे, ऑर्गॅनिक जर शेती केली तर पैसा मिळतोय. तुम्ही कंपनीत जाता तर तिथं 24 तास काम करता, तसं याच्यामध्ये 2 तास सकाळी, 2 तास संध्याकाळी काम केलं तर चांगला पैसा पण आहे आणि समाधान आहे ना या शेतीमध्ये. आता ह्याच्यात कसं आहे, आता प्रियाला खूप आवड निर्माण झाली, प्रमोदला झाली, अशा सगळेच लोक ह्याच्यामध्ये यायला लागले. आणि सगळ्या महिलांना एक विनंती आहे, घरामध्ये नुसतं काम नाही करायचं, शेतीमध्येच काम केलं पाहिजे, त्याच्यातनं चांगले पैसे मिळतात. छान, खूप छान. ऑलमोस्ट एंड झालेला आहे. आपण सगळ्या गोष्टी, किंवा ज्याला नवीन शेती करायची त्यांनी हा व्हिडिओ जरी बघितला तरी मला असं वाटतं की त्याला शक्यतो दुसरीकडे जास्त बघायची गरज लागणार नाही. तर शेवटी मला सांगा की एक शेतकरी झाल्यावर, किंवा आता तुम्ही नवीन शेतकरी होणार आहे, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? माझी भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांना एक विनंती राहणार आहे, त्यांना नवीन असू द्या, जुने शेतकरी असू द्या, की आपल्याला पहिली ग्राहकाची नीड ओळखायची. ग्राहकाला काय लागतंय? भाज्या लागतात, धान्य लागतं, दूध लागतं, फळं लागतात. मग हे सगळे प्रकार आपण पिकवायचे. कुठलाही एक प्रकार पिकवला तरी तेवढंच काम करावं लागतं आणि 100 प्रकार केलं तरी तेवढंच काम करावं लागतं. ही एक मानसिकता आपली तयार करायची.
कमीत कमी खर्चामध्ये देशी गाईच्या शेण गोमूत्रावरती आणि कडुलिंबाच्या पाल्याच्या रसावरती आपल्याला ही शेती करायची, म्हणजे खर्च कमी करायचे आणि शेती आपण पिकवायची. पिकवल्यानंतर आपल्याला 20 ग्राहक शोधायचे छान पद्धतीने. त्या ग्राहकांची इतके सुंदर रिलेशन करा, भावकीपेक्षा चांगले असले पाहिजे. कारण सध्या भावकी अडचणीत आणती, ग्राहक आपल्याला अडचणीतून बाहेर काढते. त्याच्यामुळं भावकीसारखं रिलेशन त्यांच्याबरोबर क्रिएट करू. 20 ग्राहक शोधले की इकडे लागवडी करायच्या. 2 महिन्यांनी त्यांना विकायला सुरुवात करायचं. त्यांच्या अजून नीड काय वाढल्या त्या पद्धतीच्या लागवडी करा. आपला माल आपणच पिकवा आणि आपणच विकवा. पुढचे करोडपती 100% भारतातले शेतकरीच आहे. यांच्याशिवाय देश चालणार नाही. कारण कोरोनामध्ये पाहिलं फक्त आणि फक्त शेतकऱ्यावर देश चालला. सगळ्यांनी गुडघे टेकले होते आणि आपण काम करत होतो. त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती राहणार की या व्हिडिओच्या द्वारे तुम्ही हे सगळं समजून घ्या, पहा. 100% तुम्हाला विचारा किंवा मला विचारा प्रश्न आणि आपण पुढे जाऊ. सगळी मदत आपण सगळे करू. कारण भारतातला एक शेतकरी ज्ञानेश्वर बोडके श्रीमंत होऊन उपयोग नाही आहे. सगळे ज्ञानेश्वर बोडके भारतातले जर श्रीमंत झाले तर माझं नाव येणार आहे, तसं नावच येणार नाही. या निमित्ताने एवढंच सांगायचं मला तुम्हाला. चला, थँक्यू सो मच सर. तर मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील या शेतीविषयी की ऑर्गॅनिक शेती कशी करायची किंवा त्याला काय मदत हवी असेल तर तुम्हाला मला कमेंट करू शकता. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की अशा एका वेगळ्या विषयावर आपण यांच्याशी बोललं पाहिजेत तरी सांगा, तरी आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलूयात. सर, थँक्यू सो मच आपल्या या शोमध्ये आल्याबद्दल. थँक्यू सो मच.